हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. राजूर नगरामध्ये ग्रामदैवत हनुमान यांच्या निमित्ताने होत असलेल्या या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये प्रवचन सेवा प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मी देत आहे. पहिल्या दिवसाची सेवा मी पूर्ण केलेली आहे आणि काही कारणास्तव आजच्या दिवसाची परत सेवा माझ्याकडे आलेली आहे. तेव्हा माझ्या परीने ही सेवा देण्याचा मी प्रयत्न करतो आहे. सर्वप्रथम ग्रामदैवत हनुमान संत सद्गुरू चुडामणी बालादास महाराज, रेणुका माता आणि श्री राम श्रीकृष्ण आणि शिवभगवान या सर्व देवदेवतांच्या आणि संतांच्या चरणी नतमस्तक होऊन मी आजच्या सेवेला प्रारंभ करतो आहे. आपण मागच्या वेळी हरिपाठाच्या 16व्या अभंगावर चर्चा केलेली आहे. हरिपाठ माऊलींनी आपल्यासारख्या साधारण साधकांसाठी भगवंताच्या प्राप्तीसाठी, संतांच्या भेटीसाठी हरिनाम का घ्यावं हा 27 अभंगाच्या माध्यमातून आपल्यासमोर दिलेला आहे. हरिपाठ आपण करतो, पण हरिपाठ करत असताना जर तो समजून केला तो आणखी प्रभावी होतो. आपण औषध घेतो आहोत, पण हे औषध आपण कशासाठी घेतो आहोत हे जर आपल्याला समजलं, डॉक्टरांनी आपल्याला का दिलं हे जर माहीत झालं तर त्याचा आणखी प्रभाव होतो, म्हणजे तो आजार आपला लवकर दुरुस्त होतो. तसं आपण हरिपाठ करतो आहोत तर हरिपाठ करण्यामागची भूमिका काय आहे, हरिपाठ माऊलींनी का दिला आहे, हरिपाठाचा अनुभव माऊलींना कसा आला, त्यांच्या गुरुची त्यांच्यावर कशी कृपा झाली, या सगळ्या गोष्टींचा उलगडा आपण हरिपाठाच्या माध्यमातून करतो. जेव्हा हरीचं नाव घेतो आपण, ईश्वराचं नाव घेतो, भगवंताचं नाव घेतो, हा नामयज्ञ आपण जेव्हा करतो किंवा हरीची कीर्ती गातो, हरीच्या लीला गातो, हरीचं चरित्र आपण वाचतो, ऐकतो, तेव्हा आपला देह पवित्र होत असतो. देह सर्वांचा सारखा आहे. हा हाडामासाचा गोळा आहे, वर कातडी लावलेली आहे, हा अपवित्र आहे आणि आपल्या काही कर्माने पण हा अपवित्र होत असतो. आणि याला पवित्र करण्यासाठी म्हणून आपल्याला मानव जन्म दिलेला आहे आणि मानव जन्मात हे कार्य आपण करू शकतो. जर हरीचं नामस्मरण केलं, ईश्वराचं नामस्मरण केलं तर आपला देह पवित्र होतो असं माऊली म्हणतात. एवढंच नाही, जर वेगवेगळ्या प्रकारच्या उपासना केल्या, तपश्चर्या केली, उपवास केले, तीर्थयात्रा केल्या तर आपला देह तर पवित्र होतो, परंतु आपण
सातत्याने जर नाम घेत राहिलं तर आपल्याला चिरंजीव पद प्राप्त होतं. आणि हे चिरंजीव पद कुठं होतं तर वैकुंठात प्राप्त होतं. वैकुंठामध्ये अनेक कल्प अनेक वर्ष आपण राहू शकतो, इतकी शक्ती या नामात आहे असं माऊली म्हणतात. आणि फक्त आपणच नाही तर आपल्याबरोबर आपले जे सगळे सोयरे आहेत, आपले जे माता पिता भाऊ बहिणी पत्नी सगळे नातेवाईक या सगळ्यांना घेऊन आपण तिथपर्यंत जाऊ शकतो, इतकी शक्ती नामामध्ये आहे. आणि ही शक्ती मला ज्यांनी जाणीव करून दिली, ज्यांनी माहिती करून दिली ते माझे गुरु निवृत्तीनाथ आहेत. त्यांनी हे सगळं ज्ञान माझ्या हातात दिलं आणि म्हणून मी हरिनाम घेतलं आणि तुम्ही पण हरिनाम घ्या असं माऊली सांगतात. आणि असं सांगणारा जो अभंग आहे तो हरिपाठातला 17वा अभंग आहे. आणि हरिपाठाच्या मालिकेतली हे माझं 19वं प्रवचन आहे. मी एक एक क्रमाने एक एक अभंग घेत असतो, त्याप्रमाणे हा 17वा अभंग आज आपण सेवेसाठी घेतलेला आहे. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा, तपाचे सामर्थ्य तपिंडला अमूप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे, मातृपितृ भ्राता सगोत्र अपार, चतुर्भुज नर होऊनी ठेले, ज्ञानगुड गम्य ज्ञानदेवा लाधली, निवृत्तीने दिधले माझे हाती, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी असं माऊली म्हणतात. त्यांनी आपला अनुभव याच्यात सांगितलेला आहे. आणि मग हा आपण हरिपाठाची कीर्ती किंवा हरिपाठ का गावा याच्यासाठी माऊली असं म्हणतात की आपण स्वतः अनुभव घेऊन जगाच्या कल्याणासाठी, जनांच्या कल्याणासाठी, मानवाच्या कल्याणासाठी जो नित्य हरिपाठ म्हणतो किंवा नित्यशास्त्र म्हणतो आणि त्याचं त्याप्रमाणे वागतो, आचरण करतो आणि हरिपाठाचं महत्त्व इतरांना सांगतो, त्याला मी प्राप्त होतो असं माऊली म्हणतात. त्याला भगवंत प्राप्त होतात जो व्यक्ती स्वतः आचरण करतो. जे शिकवतात त्याला गुरु म्हणतात आणि जे आचरणातून शिकवतात त्याला आचार्य म्हणतात. लक्षात ठेवा. म्हणजे जो आचरण करतो, नित्य तसा वागतो आणि आपण सुद्धा वाचतो, फक्त वाचन सोडून देत नाही, तर वाचन केल्यानंतर त्याच्याप्रमाणे जो वागतो आणि मग इतरांना सांगतो, अशा व्यक्तींना मी प्राप्त होतो. म्हणून हरिपाठ कीर्ती गावी असं माऊली सांगतात. आणि फक्त सांगणे, जर अनुभव घेतलेला नसेल, आपण त्याप्रमाणे वागत नसू आणि फक्त आपण जर सांगायला सुरुवात केली तर ती एक प्रकारची पोपटपंची होती. पोपट तसा वागतो का? वागत नाही. पोपटाला फक्त म्हणणं माहीत असतं, बाकी काही माहीत नसतं. तसं पोपटासारखं सांगण्याला अर्थ नाही आहे, तर सांगण्यासारखं वागण्याला अर्थ आहे. म्हणून तसं वागावं असं सांगतात. आणि तसं नित्य वागून, जसं एखादं साधन आपल्याला प्राप्त झालं, समजा काडीपेटी आपल्याकडं आहे, काडीपेटीचा उपयोग काय करायचा हे आपल्यावर अवलंबून आहे. काडीपेटीचा उपयोग दुसऱ्याचं घर जाळण्यासाठी पण होतो आणि आपल्या घरात अन्न शिजवण्यासाठी पण होतो. चांगलाही उपयोग होतो, विधायकही उपयोग होतो आणि विघातकही उपयोग होतो. तसं हरिपाठाचा उपयोग पैसे कमवायसाठी करायचा का? हरिपाठाचा उपयोग लोकांना शहाणपण शिकवायसाठी करायचा का? हरिपाठाचा उपयोग आपल्याला चांगलं म्हणावं म्हणून करायचा का? मान सन्मानासाठी करायचा का? काही पैसे मिळवण्यासाठी करायचा का? असं नाही. तर हरिपाठाचा उपयोग हा स्वतः तसं वागायचं आहे आणि दुसऱ्याला वागायला सांगायचं, असं जो करतो ते तो खऱ्या अर्थाने मला प्राप्त होतो असं म्हणतात. आणि हा हरिमहिमा जो आहे किंवा हरिपाठ जो आहे, हरिनाम जे आहे, ते आपल्याला देहातून पापमुक्त करतं. म्हणजे देहाला आपल्या पापमुक्त करतं आणि आपल्याला वैकुंठ प्राप्त करून देतं आणि आपल्या कुळाला पण उद्धारतं. आपला कुळ पण उद्धारला जातो. कुळ म्हणजे आपल्या ज्या मागच्या काय 10 पिढ्या असतील, पुढच्या 10 पिढ्या असतील, ह्या सगळ्या पिढ्यांचा उद्धार. आणि एवढंच नाही तर सगोत्र, म्हणजे समजा तुमचं गोत्र भारद्वाज असेल, वशिष्ठ असेल, आत्री असेल, जे काही गोत्र असेल त्या गोत्राचे जेवढे लोक आहेत तेवढ्याचा पण उद्धार करतो असं नाम महिमा माऊलींनी सांगितलेलं आहे. आपलं शरीर कसं आहे, देह कसा आहे आपला? तर देह कसा आहे? शरीर दुःखाचे कोठार. शरीर दुःखाचे कोठार. शरीर दुःख नाही असा व्यक्ती कोणी आहे का? जगी सर्व सुखी असा कोण आहे? रे विचारी मना तुची शोधून पाहे. आपण शोध जर घेतला, आपण सगळ्यांच्या कुणाच्याही घरी जा, कोणत्याही व्यक्तीला भेटा, तो दुःख नाही असं कोणीही सांगू शकत नाही. मी पूर्ण सुखी आहे असं कोणीही सांगू शकत नाही. मी समाधानी आहे, सुखी आहे असं म्हणणारे फक्त संत आहेत. बाकी व्यक्ती, साधारण व्यक्ती असं म्हणू शकत नाहीत.
कारण त्या प्रत्येकाच्या पाठीमागं प्रपंचातलं आपल्या देहाचं काही ना काहीतरी दुःख असतं. म्हणून देह दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार. शरीरामध्ये अनेक प्रकारचे रोग आहे. निरोगी असा कोण आहे? मला काहीच आजार नाही असं म्हणणारा कोणीही नाही. प्रत्येकाला काही ना काहीतरी थोडा बहुत तरी, छोटा तरी मोठा तरी आजार असतो, आणि नसेल तर पुन्हा होतो. म्हातारपणी का होईना होतोच. असा आजारी असणारी माणसं असतात. म्हणून शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार. शरीर दुर्गंधीचे थार. शरीरामधून काय येतं? ज्या ज्या वस्तू आपल्या शरीरातून बाहेर पडतात त्या त्या सगळ्यांचा वास येतो, दुर्गंध येतो. घामाचा सुद्धा वास येतो. आपल्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या जेवढ्या वस्तू आहेत त्या सगळ्यांचा दुर्गंध येतो. म्हणून दुर्गंधीचे थार, अपवित्र शरीरा ऐसे. हे शरीर आपला अशा प्रकारचं अपवित्र आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये आजार आहेत, ज्याच्यामध्ये दुःख आहेत, ज्याच्यामध्ये दुर्गंध आहे, अशा प्रकारचं आपलं शरीर आहे. आणि अशा अपवित्र शरीराला पवित्र करण्यासाठी काय आहे तर नाम आहे, असं तुकाराम महाराज सुद्धा सांगतात. ही जे अभंग मी आता सांगितला त्या तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या ओळी आहेत. तुकाराम महाराज सुद्धा असं सांगतात की हे सगळं जे दुःख आपल्या पाठीमागं आहे, आजार आपल्या पाठीमागं आहेत, अपवित्रता आपल्या पाठीमागं आहे, ही घालवायची असेल तर आपल्याला नाम घ्यावं लागतं किंवा भक्ती करावी लागते. देह असा दुःखाने भरलेला आहे. हा देह आहे काय नेमका? तर देहाचे 3 प्रकार. एक आहे स्थूल देह, दुसरा आहे सूक्ष्म देह, आणि तिसरा आहे कारण देह. देह आणि शरीर एकच शब्द. सूक्ष्म शरीर, स्थूल शरीर आणि कारण शरीर, असे 3 प्रकारचे शरीर आपल्याला प्राप्त असतात सगळ्यालाच. आपल्या सगळ्यांना जे शरीर प्राप्त आहे ते 3 प्रकारचे. मग पहिलं जे आहे ते स्थूल शरीर आहे किंवा स्थूल देह आहे. आपल्याला जो दिसतो समोर, आपण जे एकमेकांना पाहतो, हे स्थूल शरीर आहे. हात आहेत, पाय आहेत, नाक आहे, तोंड आहे, केस आहेत, कातडी आहे, हे जे सगळं दिसतंय समोर हे स्थूल शरीर आहे. हे पंचमहाभूतापासून तयार झालेलं आहे. म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, ह्या 5 ह्याच्यापासून तयार झालेलं हे शरीर आहे. आणि ह्या शरीरामध्ये हे शरीर आपल्याला इंद्रियांना सगळ्यांना दिसतं एकमेकाला. आपण डोळ्याने ते पाहू शकतो, हाताने स्पर्शाने अनुभवू शकतो, कानाने ऐकू शकतो. अशा प्रकारचं जे शरीर आपल्याकडे आहे ह्या शरीराला आपण स्थूल देह असं म्हणायचं. याच्यामध्ये काय काय आहे? रक्त आहे, मांस आहे, पेशी आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथी आहेत. हे सगळं आपल्या शरीरामध्ये भरलेलं आहे. आणि त्याच्यावरून काय केलंय? कातडं लावलेलं आहे. कातडं लावलं म्हणून सगळं सुरक्षित आहे. कातडं नसतं तर आपल्याला सगळं सुरक्षित राहिलं असतं. सगळं आपलं मांस बाहेर आलं असतं किंवा हाडं बाहेर आले असतं, काहीच राहिलं नसतं. म्हणून हे कातडं लावून सगळं लिंपून शिवून दिलेलं आहे आपल्याला. पण आपल्याला जर शिवायचं म्हटलं तर पैसे पडतात डॉक्टरकडून. हे आपल्याला देवाने शिवून दिले म्हणून सगळं चांगलं व्यवस्थित करून दिलेलं आहे. म्हणून असं स्थूल देह आपल्याला प्राप्त आहे, ज्याच्यामध्ये हाडं आहेत, त्वचा आहे, या सगळ्यांनी बनलेला रक्त, मांस, पेशी, हाड आणि त्वचा, या सगळ्यांनी बनलेलं जे शरीर आहे त्याला म्हणायचं स्थूल शरीर. याला कर्मशरीर किंवा कर्मदेह असं सुद्धा म्हणतात. कशासाठी कर्मदेह म्हणतात? आपल्याकडं 5 कर्मेंद्रिय आहेत. हात, पाय, तोंड, उपस्थ आणि पायू, अशा प्रकारचे 5 कर्मेंद्रिय आहेत. ह्या कर्मेंद्रियाच्या सहाय्याने आपण सगळे कर्म करतो. आणि कर्म करतो म्हणून आपल्या हाताने पाप आणि पुण्य होतं. जन्मल्यापासून मरेपर्यंत आपल्या हाताने काही ना काहीतरी कर्म होत असतं. आपण काही नाही करत म्हणलं तर पापण्याची उघडझाप तरी करतो. कर्म हे होतच. आपल्याकडून कर्म होत नाही असं नाही. निष्कर्म कोणीही राहू शकत नाही, कर्माशिवाय कोणीही राहू शकत नाही. म्हणून जे काही कर्म आपण करतो, नित्यकर्म असेल, नैमित्तिक कर्म असेल, जे जे कर्म आपण करतो त्या कर्मातून आपल्याला काहीतरी चांगलं आणि वाईट घडत असतं. आणि त्याच्यातून पापपुण्य होतं. त्याच्यातून पापपुण्य होतं म्हणून त्याच्याप्रमाणे सुखदुःख किंवा जन्म आपल्याला प्राप्त होत असतो. आणि म्हणून याला भोगदेह असं सुद्धा म्हणतात. म्हणजे पापाचं किंवा पुण्याचं फळ आपण उपभोगत असतो. आपल्याला जीवनामध्ये जे सुख मिळतं किंवा दुःख मिळतं ते सुख दुःख हे आपल्या कर्माचं फळ असतं. त्याला देव देत नाही किंवा आपल्याला कोणी दुसरा माणूस देत नाही. आपण आपल्याला ते कमवलेलं असतं आणि आपण त्याच्याप्रमाणे आपल्याला जन्म मिळत असतो. आणि म्हणून याला कर्मदेह किंवा भोगदेह असं म्हणतात. म्हणून हा देह स्थूल देह आहे, ह्याच कर्मदेह आहे आणि हाच भोगदेह आहे. याच्यामध्ये 7 रस धातू आहेत, मल आहे. आणि ह्या सगळ्या दोषांनी हा अपवित्र झालेला देह आपल्याला पवित्र करायचा आहे. आणि त्याचा मार्ग माऊली सांगतायत आपल्याला. दुसऱ्या प्रकारचा जो देह आहे तो आहे सूक्ष्म देह. हा सूक्ष्म देह म्हणजे जो दिसत नाही पण आहे. आपल्याकडे मन आहे, आपल्याकडे 5 प्रकारचे प्राण आहेत आणि बुद्धी आहे आणि 10 इंद्रिय आहेत.
5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, अशी 10 इंद्रिय आपल्याकडे आहेत. नाक, कान, डोळे, जीभ, त्वचा ही 5 ज्ञानेंद्रिय आहेत. हात, पाय, मुख आणि उपस्थ पायू अशी 5 कर्मेंद्रिय. हे असे 10 इंद्रिय आहेत आपल्याकडं. हे 10 इंद्रिय कर्म करतात आणि ही टोटल आहेत एकूण 17. अशी जी इंद्रिय आपल्याकडे आहेत ती किती आहेत? 17 आहेत. म्हणजे 5 प्राण, मन, बुद्धी, दशेंद्रिय अशी एकूण 17 इंद्रिय आपल्याला प्राप्त आहेत. आणि या सगळ्यांना मिळून आणि ह्या इंद्रियाच्या सहाय्याने आपण वासना किंवा इच्छा व्यक्त करतो आणि आपल्या हातून काहीतरी पाप पुण्य घडत जातं. हे जे न दिसणार आहेत सगळे, प्राण दिसतो का? नाही दिसत. मन दिसतं का? नाही. बुद्धी दिसते का? दिसत नाही. हे सगळे न दिसणारे जे आहेत, हे न दिसणारे जे सगळे मिळून आणि जे सूक्ष्म स्वरूपात आहेत, डोळे पाहू शकत असतील तर आहेत आणि नसेल तर मग काहीच उपयोग नाही त्याचा. अशा प्रकारे जे कार्य करणारे इंद्रिय आहेत आपले, असे 10 इंद्रिय आणि हे 7 असे मिळून 17 आपल्याला इंद्रिय प्राप्त आहेत. आणि ह्या 17ने मिळून जो देह तयार होतो त्याला सूक्ष्म देह असं म्हणतात. या इंद्रियाच्या सहाय्याने आपण कार्य करतो. मग आपले कर्मेंद्रिय काय करतात? देण्या घेण्याचा व्यापार करतात. डोळे पाहतात, हाताने कर्म करतो आपण, पायाने चालतो, हे सगळे व्यवहार आपले सतत चालू राहतात. ह्याला कर्मेंद्रियाचे व्यापार असं म्हणले. व्यापार म्हणजे काय? नफा तोटा. व्यापार आपण कर्म करतो त्याच्याप्रमाणे कर्माप्रमाणे आपल्याला फळ मिळत जातं, पाप पुण्य होत राहतं, त्यालाच म्हणायचं व्यापार. हा कर्मेंद्रियाचा व्यापार आहे. आणि ज्ञानेंद्रियाचं विषय ग्रहण आहे. ज्ञानेंद्रियाने आपण काय करतो? विषय ग्रहण करतो. ज्याच्या पाठीमागं लागू नये त्या गोष्टी आपल्या पाठीमागं हे ज्ञानेंद्रिय लावून देतात. म्हणजे डोळे नको ते पाहतात, कान नको ते ऐकतात, जीभ नको ते खाते, हे नको ते करणं म्हणजे पाप. नको ते करणं हा भोग. मग अशा प्रकारे आपल्याकडून हे ज्ञानेंद्रिय विषय ग्रहण करतात आणि त्याच्या मागं मन पळत राहतं. आपल्याला एखाद्या डोळ्याने एखादी वस्तू पाहिली, ती मिळावी वाटली म्हणजे विषय तयार झाला, तो विषयाची आसक्ती निर्माण झाली. आणि ती वस्तू जर आपल्याला पाहिजे असेल तर ते मन तिकडं जातं आणि मन तिकडं गेलं की मग बुद्धी तिथं काम करते, हे घ्यावं न घ्यावं. अशा प्रकारे सगळे अवयव हे कामाला लागतात. म्हणून आपल्याला विषयाकडे नेणारा जो आहे तो ज्ञानेंद्रिय आहे. आणि हे कर्म करत असताना आपली जी भावना असते, आपला जो हेतू असतो, डॉक्टरनी समजा एखादं ऑपरेशन केलेलं आहे, पोट फाडलेलं आहे आणि त्या रोग्याला दुरुस्त केलेलं आहे, डॉक्टरला पुण्य लागेल की पाप लागेल? पुण्य लागेल. आणि त्याच्याऐवजी एखाद्या चोरानं एखाद्याचं पोट फाडलं तर त्याला पाप लागेल. म्हणजे दोघंही पोटच फाडतात, परंतु हेतू वेगवेगळा. एकाचा हेतू त्रास देण्याचा आहे आणि एकाचा हेतू त्रास कमी करण्याचा आहे. ज्याचा दुःख कमी करण्याचा हेतू आहे त्याला पुण्य लागतं आणि ज्याचा दुःख वाढवण्याचा हेतू आहे त्याला पाप लागतं. आणि मग हे पाप पुण्य जे आहे ते आपल्या चित्तामध्ये जमा होतं. आपण जे कार्य करतो त्याचा हेतू फक्त आपल्या काय होतो? चित्तामध्ये जमा होतो. आपण जे चिंतन करतो, आपण जे विचार करतो, आपण जे कार्य करतो, या सगळ्याचा परिणाम आपल्या चित्तामध्ये जाणवतो. आणि हे चित्त आपण जेव्हा मृत्यू पावतो तेव्हा आपलं शरीर जात नाही तर हे चित्त पुढे जातं आणि ते आपल्याला पुनर्जन्म देतं. आणि त्यावेळेस त्याच्यामध्ये जे पाप पुण्य आहे ते तिथं जमा होतं. म्हणून हे जे कर्म आहे, या कर्माचे संस्कार आपल्या चित्तामध्ये उमटतात आणि आपल्याला नवीन जन्म प्राप्त होतो. 10 इंद्रिय आणि अंतःकरण मिळून जो सूक्ष्मदेह तयार होतो याला लिंगदेह असं सुद्धा नाव आहे. म्हणजे सूक्ष्मदेह, लिंगदेह हे त्याचीच नावं आहेत. आणि हा दूषित होण्याचं कारण, आपला स्थूल देह कशामुळे दूषित होतो? आजारांमुळे दूषित होतो. आणि हा सूक्ष्मदेह कशामुळे दूषित होतो? तर काम, क्रोध हे जे 6 विकार आहेत आपल्या पाठीमागे, काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, मद हे जे 6 विकार आहेत, या 6 विकारामुळं, या विकारी विचारामुळं आपला सूक्ष्मदेह हा दूषित होत असतो, अपवित्र होत असतो. स्थूलदेह, सूक्ष्मदेह आणि तिसरा आहे कारणदेह. कारणदेह थोडंसं समजायला अवघड आहे. हा कारणदेह म्हणजे ब्रह्मस्वरूप, आपण ब्रह्मस्वरूप आहोत किंवा ब्रह्मस्वरूप काय आहे याच्याबद्दलचं अज्ञान किंवा अविद्या याला कारणदेह असं म्हणतात. आणि याला ईश्वर असं सुद्धा म्हणतात. याला मनाचं बीज असं सुद्धा म्हणतात. आणि ही मूळ प्रकृती किंवा मूळ वृत्ती असं सुद्धा म्हणतात. ह्या कारणदेह हे तिसरा आहे जो आपल्या पुनर्जन्माला कारण, म्हणजे आपला जन्म पुढचा कोणता होणार आहे या कारणदेहावरून ठरतं. म्हणून हा तिसरा जो देह आहे तो कारणदेह आहे. अशा 3 देहाने मिळून आपला देह तयार होतो. आणि आपण जे पाहतो तेवढाच देह नाही, तर आज जे आहेत सूक्ष्मदेह आणि कारणदेह
ह्या तिन्हीमुळे मिळून आपला देह तयार होत असतो. आणि ह्या तिन्हीतून जो देह तयार होतो हा अपवित्र आहे, अमंगल आहे. याला पवित्र करण्यासाठी नाम घ्यावं लागतं किंवा तपश्चर्या करावी लागते. जसं सोन्याला शुद्ध करण्यासाठी त्याला कसून पाहावं लागतं, म्हणजे त्याला मुशीतून काढावं लागतं. त्याला वितळवितात, त्याचं लाल पाणी तयार करतात, ते पाणी त्या मुशीमध्ये टाकतात आणि अशुद्ध द्रव्य सगळं बाहेर काढतात. म्हणजे सोन्याला तापवलं, त्याला पातळ केलं, खूप तापवलं की ते सोनं शुद्ध होतं. तसं आपल्याला सुद्धा तापवावं लागतं. कशाने? तपश्चर्येने. आपण जर तपश्चर्येने तापलो, आपण जर सतत नाम घेत राहिलं, सतत तपश्चर्या करत राहिलं, नामयज्ञ करत राहिलं, यात्रा करत राहिलं, देवधर्म करत राहिलं, पूजा करत राहिलं, वेगवेगळ्या प्रकारचे कीर्तनं, भजनं, वाचन, शास्त्र, ह्या सगळ्या गोष्टी जर करत राहिलं तर ही एक प्रकारची उपासना. आणि ही उपासना जर आपण करीत राहिली तर आपला देहसुद्धा काय होतो? असा मुशीतून बाहेर निघतो. आणि सोनं, ज्याला आपण सुवर्ण म्हणतो, तो सुवर्ण होतो. सु म्हणजे चांगला आणि वर्ण म्हणजे रंग. तो चांगल्या रंगाचा किंवा 100 कशी सोनं आपण ज्याला म्हणतो, 24 कॅरेट सोनं ज्याला म्हणतो आपण, ते सोनं तयार करण्यासाठी त्याला अगोदर एखाद्या भट्टीतून बाहेर काढावं लागतं. तसं आपल्याला सुद्धा तपश्चर्येच्या भट्टीतून बाहेर काढलं तर आपला देह सुद्धा अशा प्रकारे सुवर्णासारखा चांगला कसदार होतो. आणि मग त्याच्यासाठी भक्ती करावी लागते, त्याच्यासाठी हरिपाठ करावा लागतो. आणि असा हरिपाठ करणारा, हरिपाठ सांगणारा व्यक्ती मला आवडतो असं भगवंत म्हणतात. मग त्यांनी गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये 68वा श्लोक असा सांगितलेला आहे भगवंतानी, य इमं परमं गुह्यम मद भक्तेश्व भिदास्यती भक्तिम मयी परांग कृत्वा मामे वैश्यत्य संशय, असा एक श्लोक आलेला आहे. हा श्लोक संस्कृतमध्ये आहे. आणि त्याच्याप्रमाणे ते असं म्हणतात की भक्तीने युक्त, रहस्ययुक्त ज्ञान जो भक्ताला सांगेल, भक्तीने युक्त असलेलं किंवा भक्तीचं महत्त्व असं रहस्ययुक्त, गूढयुक्त ज्ञान जो आपल्या भक्तांना सांगेल किंवा लोकांना सांगेल, तो मला निःसंशय प्राप्त होतो. असा व्यक्ती मला प्राप्त होतो जो भगवद्गीता असेल, हरिपाठ असेल किंवा वेद असेल, जे कोणतं शास्त्र असेल जे भगवंताचं महत्त्व सांगतं, ते भगवंताचं महत्त्व सांगणारं शास्त्र जर तो इतरांना सांगत असेल किंवा स्वतः वाचत असेल तर अशा व्यक्तीला मी प्राप्त होतो, म्हणजे भगवंत स्वतः प्राप्त होतात असं सांगतात. मग कसं सांगायला पाहिजे? देश, धर्म, वेश काहीही बघायचं नाही. कोणत्या देशाचा व्यक्ती आहे? संबंध नाही. कोणत्या गावचा आहे? संबंध नाही. स्त्री आहे, पुरुष आहे, काही संबंध नाही. कोणीही असो, त्या प्रत्येकाला ज्याची इच्छा आहे त्याला, इच्छा नसणाऱ्याला नाही, ज्याची इच्छा आहे त्याला जर तो सांगत असेल किंवा ती व्यक्ती जर ती स्वतःहून ते वाचत असेल, ज्ञान समजून घेत असेल तर अशा व्यक्तीला मी प्राप्त होतो. हे करत असताना श्रवण, अध्ययन आणि पारायण. मग आता आपण पारायण करतो, श्रवण करतो, ऐकतो किंवा अध्ययन करतो, वाचतो, तेव्हा आपल्याला हे समजतंच असं नाही. आता पारायण करतो, ज्ञानेश्वरीला 50 लोक पारायणला बसले, किती लोकांना ज्ञानेश्वरी समजते? बहुतेकांना नाही. मग आता मी श्लोक वाचला, तुम्हालाच काय, मला पण समजत, पण असा श्लोक आलेला आहे एवढं मला माहिती. कारण हा जो श्लोक मी वाचला याचा अर्थ समजो अथवा न समजो, परंतु याचा अर्थ समजून घेण्याचा आणि हा म्हणण्याचा प्रयत्न जो व्यक्ती करेल, ज्याच्या मनामध्ये माझ्याबद्दल भावना असेल, प्रेम असेल, ज्याला मला प्राप्त करून घेण्याची इच्छा असेल, अशा एखाद्या व्यक्तीनं एखादं असं जर वाचलं किंवा म्हणलं तर त्याला मी प्राप्त होतो, निसंशय प्राप्त होतो. त्या शंका घेण्याचं कारण नाही, मी निसंशय प्राप्त होतो असं भगवंत आपल्याला म्हणतात. आणि म्हणून आपण श्रवण करावं, पारायण करावं किंवा जमत असेल तर समजून सांगावं. तेच माऊली आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये पण माऊली असं म्हणतात, 18व्या अध्यायातच 1516वा श्लोक आहे, तैसा भूतळी आघवा. हे थोडं समजायला सोपं असतं कारण हे प्राकृत आहे, मराठी. तैसा भूतळी आघवा आन न देखे पांडवा, जो गीता सांगे मेळावा भक्तजनांचा. तो मला सगळ्यात जास्त आवडतो जो भक्तांच्या मेळाव्यामध्ये गीता सांगतो किंवा भक्तांच्या मेळाव्यामध्ये गीता वाचतो, गीता ऐकतो, गीतेचं पारायण करतो. असा व्यक्ती मला आवडतो आणि मी त्याला प्राप्त होतो असं
माऊली ज्ञानेश्वरीमध्ये श्रीकृष्णाच्या वतीनं सांगतात. श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितलेलं आहे, त्याचं भाषांतर करून माऊलीने आपल्याला हे सांगितलेलं आहे की जैसा भूतळी आगवा आनंद देखे पांडवा, जो गीता सांगे मेळावा भक्तजनांचा. जो भक्तजनांच्या मेळाव्यामध्ये गीता सांगतो किंवा ऐकतो असा व्यक्ती मला आवडतो असं भगवंत म्हणतात. ऐसी गीता धनंजया, धनंजय म्हणजे अर्जुन, ऐसी गीता धनंजया ऐकाया आणि पडतया, म्हणजे ऐकतो आणि पडतो म्हणजे वाचतो. ऐकाया आणि पडतया फळे महानंदे मिया बहु काय बोलू, म्हणजे अशा व्यक्तीला फळ मिळतं, निसंशय फळ मिळतं. कोणत्या व्यक्तीला? जो गीता ऐकतो किंवा गीता वाचतो अशा व्यक्तीला फळ मिळतं किंवा मी प्राप्त होतो. श्रवण करणाऱ्याला ही गीता फलदायिनी आहे आणि ब्रह्मानंद किंवा मी त्याला प्राप्त होतो असं भगवंत वचन याच माध्यमातून देतात. म्हणून भगवद्गीता असेल, भागवत असेल, देवी भागवत असेल, कुठलाही ग्रंथ असो तो ऐकावा किंवा वाचावा. अशा पद्धतीने जर केलं तर आपल्याला त्याचं फळ हे निसंशय प्राप्त होतं असं माऊली सांगतात. याच्या पुढचा जो पुढचं जे चरण आहे त्या अभंगामधलं पुढचं चरण, पहिलं चरण संपलं. दुसरं चरण, त्या चरणामध्ये माऊली काय म्हणतात? तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमूप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. तपाचे सामर्थ्य, ज्यांनी तपश्चर्या केलेली आहे अशी व्यक्ती चिरंजीव कल्प नांदते. चिरंजीव होते म्हणजे दीर्घायुषी होते आणि कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचं चतुर्युगाचं सहस्त्रात्मक एक दिवस म्हणजे एक कल्प आहे. ते आता फार मोठी संख्या आहे. तेवढे वर्ष, 4 युग गेल्यानंतर ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो, असं एक कल्प आहे. म्हणजे 4ही युगामध्ये आपण राहू शकतो, इतकं आयुष्य आपल्याला प्राप्त होतं आणि आपण ते आयुष्य कुठं कंठू शकतो? वैकुंठात कंठू शकतो असं वचन आपल्याला माऊली ह्याच्यातून देतात. काय केलं तर? तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमूप, म्हणजे अमूप तप केलं तर आपल्याला ही डिग्री किंवा ही जागा आपल्याला प्राप्त होते. कुठली? वैकुंठातली जागा प्राप्त होते असं त्यांनी वचन देतात. मग काय तप करावं लागतं आपल्याला? योग करावा लागतो. पण योग अवघड आहे, योग अतिशय अवघड आहे. त्याला गुरु लागतो पहिल्यांदा. योग आपण मनाने जर केला तर समाधी साधत नाही. अष्टांग योग आहे पतंजलीने सांगितलेला, ज्याच्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, समाधी अशा प्रकारच्या 8 पायऱ्या आहेत. ह्या 8 पायऱ्यातून गेल्यानंतर समाधी अवस्था प्राप्त होते आणि ह्या पायऱ्यातून काही चूक झाली तर उलट आपल्याला रिझल्ट यायला लागतात, उलट परिणाम दिसायला लागतात. म्हणून योग अवघड आहे. योग हा कुणाच्या तरी मार्गदर्शनाखाली करावा लागतो, त्याला काही त्यागही करावा लागतो, इंद्रियावर ताबा ठेवावा लागतो. असा योग कठीण आहे असं माऊली सांगतात. प्राणायाम केला, प्राणायाम सुद्धा तसाच आहे, योगामधलाच एक भाग आहे प्राणायाम. यात्रा केली, यात्रा सुद्धा अवघड आहे. यात्रेला पैसा लागतो, यात्रेला शक्ती लागते, यात्रेला आपल्याला तिथं जाऊन सगळ्या प्रकारचे थंड पाण्यामध्ये तीर्थामध्ये स्नान असेल, स्नान करावं लागतं, संगती घ्यावी लागते, दानधर्म करावा लागतो, पैसा खर्च करावा लागतो. ह्या सगळ्या गोष्टी या तीर्थयात्रेमध्ये कराव्या लागतात. आपण तपश्चर्या करायची ठरवलं, तपश्चर्या साधू संन्यासी जी तपश्चर्या करतात तशा प्रकारची तपश्चर्या जर करायची ठरवली तर आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल? भगवे कपडे घालावे लागतील, कुठंतरी जंगलात जाऊन बसावं लागेल. मग तिथं जाऊन आपल्याला रामनाम असेल, कृष्णनाम असेल, नाम घ्यावं लागेल आणि मग त्याच्याप्रमाणे आपला सगळा संसार वगैरे सोडून द्यावा लागेल. अशी तपश्चर्या सुद्धा कठीण आहे. उपवास केला आपण, उपवास सुद्धा कठीणच आहे. उपवास सोपे नाही. आपण करतो ते उपवास सोपे. आपण आदल्या दिवशीच तयारी करतो, सगळी 10-5 किलोच्या वस्तू सगळ्या आणून ठेवतो, साबुदाणा, केळी, हे ते काय आता नवीन सांगायची गरज नाही आहे. पेंट, खजूर, जे जे काय बाजारात उपलब्ध आहे ते सगळं आणून ठेवतो आणि उपवास करतो. उपवास याचा अर्थ असा नाही. उपवास याचा अर्थ आहारावर संयम ठेवणे आणि पाण्यावर सुद्धा संयम ठेवणे. म्हणजे पाणी सुद्धा आता जीव चाललाय अशा वेळेला पाणी प्यायचं, असा उपवास करायचा आहे की ज्याच्या वेळेस पाणी सुद्धा प्यायचं नाही आणि पाणी तर नाहीच नाही पण अन्न तर खायचंच नाही, असा उपवास करायचा आहे. परंतु काय केलेलं आहे आपल्या धर्मामध्ये? काही सवलती दिलेल्या आहेत. आजारी माणूस असेल, लहान मुलगा असेल, म्हातारा माणूस असेल, ज्याला सहन होत नाही. आता समजा एखादा शुगरचा, डायबिटीसचा पेशंट
आणि त्या पेशंटला जर सांगितलं उपाशी राहा दिवसभर, तर दुपार आली त्याला चक्कर येईल, कारण त्याच्या गोळ्या घ्यायची झालेली वेळ झालेली असते. न खाता जर त्यांनी गोळी घेतली तर चक्कर येऊन पडेल. देवाला हे मान्य नाही. देवाला काय मान्य आहे? तुम्ही तुमचं आरोग्य सांभाळून तुम्हाला जे जे करता येते ते करा, अशी सवलत आपल्याला दिली आहे. आपण त्या सवलतीचा फायदा घेतो. म्हणून आपल्याला जेवढं जमल तेवढं त्या दिवशी दुप्पट आपण खातो, असा अर्थ नाही आहे त्याचा. उपवास याचा अर्थ आपण अन्नापासून दूर राहायचं, संयम ठेवायचा, आपल्या जिभेवर आपल्या मुखावर संयम ठेवायचा. कमीत कमी खायचंच नाही पहिली गोष्ट. आणि खाल्लं तरी कमीत कमी, म्हणजे आता फारच त्रास व्हायल्यानंतर थोडंसं खावा असं त्यात सवलत दिलेली आहे. त्याचा आपण नियम करून टाकला. आणि उप याचा अर्थ जवळ आणि वास याचा अर्थ राहणे, निवास करणे. जवळ कुणाच्या राहणे? ईश्वराच्या जवळ राहणे. आपण उपवास करतो त्या दिवशी आपण देवाच्या जवळ राहावं आणि दिवसभर आपण काही न खाता न पिता तिकडं लक्ष न देता फक्त भगवंताकडे लक्ष द्यावं. त्या दिवशी भजन करावं. एकादशीच्या दिवशी भजन करतात की नाही, त्याच्यासाठीच म्हणलेलं आहे. त्या दिवशी रात्री जागरण करावं, त्याच्यासाठीच म्हणलेलं आहे. ते त्या दिवशी होईल तेवढं, जेवढं आपल्याच्यानं शक्य असेल तेवढं ईश्वराच्या जवळ राहण्याचा, जवळ जाण्याचा प्रयत्न करावा. त्याला उपवास म्हणलेला आहे. उपवास याचा अर्थ खायचं प्यायचं झोपायचं असा अर्थ नाही. उपवास याचा अर्थ ईश्वराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणं, ईश्वराच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करणं. म्हणजे दिवसभर त्या दिवशी आपल्याला उपाशी असून सुद्धा दुसरं काहीच नाही आठवलं पाहिजे. फक्त विठ्ठल आठवलं पाहिजे, फक्त श्रीकृष्ण आठवलं पाहिजे, फक्त राम आठवला पाहिजे, दुसरं काहीच आठवायचं नाही. तेवढंच आठवलं पाहिजे. त्याला एकादशी असं म्हटलेलं आहे. अंबरीश ऋषींनी उपवास सोडला होता एकादशीचा. तुम्ही ती कथा ऐकली असेल. अंबरीश ऋषींनी उपवास सोडला. कसा सोडला? तीर्थ घेऊन सोडला. तरी त्यांच्यावर ते दुर्वास ऋषी रागावले. तर फक्त तीर्थ घेतलं तरी उपवास सुटतो, लक्षात घ्या. तुळशीचं पान खाल्लं तरी उपवास सुटतो. मग असा उपवास करायचा आपल्याला की काहीच खायचं नाही आणि आपण दिवसभर उपवासी राहून उपोषण करून आणि आपल्याला देवाच्या जवळ राहायचंय. त्या दिवशी देवाचं नाव घ्यायचंय. आपण देवाचं नाव तर सोडूनच द्या, फक्त खाण्याचंच नाव घेतो आणि खातो. असं सगळं करत नसतील, सगळे तसे नसतात, परंतु करण्याचा उद्देश असा आहे. आणि तसा केल्यापेक्षा न केलेला चांगला. काहीच न करता जरी देवाचं नाव घेतलं तरी सुद्धा तुम्हाला त्या दिवशी एकादशी पावते, काही हरकत नाही. 3दा जेवला तरी हरकत नाही, परंतु नाव घेतलं का हे महत्वाचं आहे. पण तुम्ही उपवास दिवसभर केला पण नावच घेतलं नाही, काय उपयोग? देवाचं नाव घ्यावं लागेल. तोच खरी एकादशी ती एकादशी आहे आणि तशी एकादशी आपल्याला करायची आहे. त्यानंतर पूजा आहे. आता पूजा करताना आपण काय करतो? मूर्तीमध्ये देव आहे का? नाही. पण आपण काय करतो? त्याचं ते समजा झेंडा. आता झेंड्यामध्ये काय असतं? आपल्या भारत देशाचा तिरंगी झेंडा आहे. याचा अर्थ काय? या पूर्ण देशाचं प्रतिनिधित्व तो झेंडा करतो. पूर्ण देशाची संस्कृती तो झेंडा सांगतो. तसं देवाचं स्वरूप मूर्तीमध्ये आहे. पूर्ण देव ह्या मूर्तीमध्ये सामावलेला आहे. तो आपल्या घरी आहे, त्या मूर्तीमध्ये आहे, असं गृहीत धरून पूजा करायची. पूजा करत असताना त्या समोर आपल्या देव बसलेला आहे असं गृहीत धरून करायचं. अशी पूजा करायची आणि त्याचं नामस्मरण करायचं आहे. अशी पूजा करावी. व्रत करावं. व्रत याचा अर्थ काय? आपल्यावर संयम ठेवायचा. आपलं व्रत करत असताना संयम ठेवायचा. संयम ठेवायचा म्हणजे काय? मौन व्रत धारण करायचं. मौन व्रत ह्याचा अर्थ काय? बोलायचं नाही दिवसभर, तोंडावर बोट. हे मौन व्रत आहे. म्हणजे आपल्या जिभेवर किंवा ओठावर संयम आपण ठेवलेला आहे, त्याला मौन व्रत असं म्हणायचं. व्रत करणे याचा अर्थ संयम ठेवणे. कोणतंही व्रत करा. एकादशीचं व्रत आहाराचा संयम आहे. एकादशीच्या व्रताच्या दिवशी आहारावर संयम आहे. मौन व्रताच्या दिवशी बोलण्यावर संयम आहे. आपण मोबाईल व्रत सुद्धा करू शकतो. मोबाईल घ्यायचं नाही दिवसभर हातात, असं मोबाईल व्रत सुद्धा करू शकतो आपण. टीव्ही व्रत करू शकतो. आज टीव्ही पाहायचाच नाही. देवाचं नाम घेण्याचं नामव्रत करू शकतो. सतत नाम घ्यायचं असं व्रत आपण करू शकतो. असे व्रत करणे. त्यानंतर दान करणे. दान कशासाठी करतात? एखादी व्यक्ती गरीब आहे, दरिद्री आहे, त्या दरिद्री माणसामध्ये नारायण आहे असं गृहीत धरून त्याच्या उन्नतीसाठी, त्याच्या मदतीसाठी मदत करणे, याला दान असं म्हणतात. मग हे दान करत असताना फक्त धनाचंच दान आहे का? माझ्याजवळ पैसेच नाहीत, मी कुठले देऊ आणि मला दान होत नाही, असं नाही. तुम्ही एखाद्या माणसासाठी वेळ देता, हे सुद्धा एक प्रकारचं दान आहे. एखाद्या माणसाला गोड बोलता, हे सुद्धा एक प्रकारचं दान आहे.
एखाद्या माणसाला मदत करता, हे सुद्धा एक प्रकारचं दान. कोणत्याही प्रकारे असो आपण ते दिलं याचा अर्थ तो दान झाला. म्हणून आपल्याला जे शक्य असेल, समजा एखाद्या पंक्तीमध्ये आपण पत्राळी उचलण्याचं काम केलं, एखाद्या जेवायला वाढण्याचं काम केलं, एखाद्या वेळेस लोकांना पाणी देण्याचं काम केलं, तर हे सुद्धा एक प्रकारचं दान. आपण काहीतरी देतो, आपल्या कर्मातून काहीतरी देतो, याला दान असं म्हणतात निरपेक्ष बुद्धीने. दान याचा अर्थ असा आहे की तुम्ही जे देत आहे त्याच्यामध्ये आशा कुठलीच ठेवायची नाही. मला ह्याच्यातून त्यांनी चांगलं म्हणावं एवढी सुद्धा अपेक्षा ठेवायची नाही. हे वाग्दान आहे. आता मी जे बोलतोय ते बोलण्याचं दान. याच्यातून तुम्ही मला चांगलं म्हणावं, काहीतरी म्हणावं ही सुद्धा अपेक्षा नाही, पैशाची अपेक्षा नाही. अशा प्रकारे जे केलं जातं त्याला दान असं म्हणतात. आणि असं निसंशय दान किंवा निरपेक्ष दान आपल्याकडून घडावं. पण ह्या सगळ्या गोष्टी कठीण आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्याची आवश्यकता नाही असं माऊली म्हणतात. हे सगळं सोडून द्या तुम्ही, जप तप दान यज्ञ काय सगळं सोडून द्या आणि फक्त नाम घ्या. फक्त नाम घेतलात हे सगळं तुमचं साध्य होतं. एकादशी साध्य होते, व्रत साध्य होतात, सगळं साध्य होतं. फक्त रात्रंदिवस काय करा, नाम घ्या असं माऊली सांगतात. आणि ह्या नाम जपामुळे होतं काय, मग नाम यज्ञामुळे तुम्हाला चिरंजीव पद प्राप्त होतं, वैकुंठ प्राप्त होतो, हजारो वर्ष तुम्हाला वैकुंठामध्ये राहता येतं अशा प्रकारचं. आणि देह पवित्र होतो, दीर्घायुष्य लाभतं. आणि नाम घेतो याचा अर्थ आपण देवच घेत असतो. लक्षात ठेवा, नाम आणि नामी, ईश्वर आणि त्याचं नाव हे दोन्ही एकच आहेत. विठ्ठल म्हणलं की विठ्ठलच समोर उभा राहतो. कोणता विठ्ठल? शेजाराचा किंवा दुसऱ्या कुणाचा घरातला नाही. तो विटेवर उभा असलेला, पंढरपुरात उभा असलेला विठ्ठलाचा मूर्ती आपल्या समोर उभं राहते. यालाच नामी असं म्हटलं. म्हणून नाम आणि नामी एकच आहे. आपण नाम घेतो याचा अर्थ देवच घेत असतो. म्हणून नाम घेताना देव समोर आहे असं गृहीत धरून घ्यायचं. नामाचा महिमा किंवा गुणवर्णन, नामाचं महत्त्व, याच्यामुळे काय होतं की आपलं अंतःकरण हे शुद्ध व्हायला लागतं. आपल्या अंतःकरणामधून काम क्रोध सगळे पळून जायला लागतात. आणि आपलं अंतःकरण शुद्ध झालं की पाप शून्य होतं. म्हणजे पाप शून्य होऊन जातं आणि पुण्याच्या राशी वाढत जातात. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करील, असं अगणित पुण्य आपल्याला प्राप्त व्हायला लागतं. आणि असं अगणित पुण्य कुणाला प्राप्त होतं? संताला प्राप्त होतं. आपण सुद्धा त्या पातळीला जाऊ शकतो, पण आपण प्रयत्न करत नाही. संत सुद्धा आपल्यासारखीच हाडामासाची माणसं आहेत, पण त्यांनी काय केलेलं आहे? सतत नाम घेतलेलं आहे. पिढ्यानपिढ्या, वर्षानुवर्ष, जन्मोनजन्मी त्यांनी ते पुण्य केलेलं आहे, नाम घेतलेलं आहे, म्हणून त्यांना ते प्राप्त झालंय. म्हणून त्यांचा देह हा फार सूक्ष्म असतो. म्हणजे काय, हा महाभूतापासून जो देह तयार झालेला आहे आपला, याच्यामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश एवढ्या सगळ्या गोष्टी भरलेल्या आहेत. आणि याच्यातलं वायू आणि आकाश तत्व हे आपल्यात कमी आहे, कारण आपण जड आहे. आणि संतांमध्ये वायू आणि आकाश तत्व हे जास्त असतं, म्हणून त्यांचा देह हा सूक्ष्म होत असतो. असं नाम घेत गेलं की आपला देह सुद्धा काय होतो, हळूहळू सूक्ष्म व्हायला लागतो. आणि आपल्यामध्ये सुद्धा संतत्व प्राप्त होतं, दिव्यत्व प्राप्त होतं. आणि आपलं शरीर हलकं व्हायला लागतं. हलकं व्हायला लागतं म्हणजे मन असं विशाल व्हायला लागतं, मन मोठं व्हायला लागतं. म्हणून नाम सतत घेत राहावं. पद्मपुराणामध्ये महिधर नावा राजाची एक कथा आलेली आहे. महिधर ह्या राजाची कथा आली. हा महिधर काय करायचा, सतत नाम घ्यायचा. आणि नाम घेतल्यामुळे त्याच्याकडे पुण्याच्या राशी जमा झाल्या. नाम महिमा त्याला प्राप्त झाला, त्याचा देह पवित्र झाला, नामाने त्याला पवित्रता आली. आणि एके दिवशी त्याचा मृत्यू झाला. आता मृत्यू झाल्यानंतर कोण येतं? यमदूत येतं. आपल्याला न्यायला कोण येतं? यमदूत येतं. परंतु याचं पुण्य जास्त असल्यामुळे यांना न्यायला विष्णुदूत आले. वैकुंठामध्ये घेऊन जाण्यासाठी विष्णुदूत आले. आणि विष्णुदूतांनी त्यांना उचललं, म्हणजे त्यांचा आत्मा घेतला आणि जायला लागले. हे जायला लागले त्यावेळेस हे जात असताना खाली यमलोक होता आणि यमलोकातून ते वैकुंठ लोकाला चालले होते. तर त्यांच्या देहाचा जो वारा होता, हवा होती, ही हवा तिथल्या यमलोकातल्या नरकवासियांच्या अंगाला लागली. आणि ही हवा त्यांना लागल्यामुळे त्यांचाही देह पवित्र झाला. म्हणजे जो व्यक्ती नाम जप करतो, जो व्यक्ती नाम घेतो, त्याच्या शरीराची हवा जरी दुसऱ्याला लागली, त्याच्या शरीराचा वारा जरी दुसऱ्याला लागला, त्याच्या शरीराचा स्पर्श जरी झाला, तरी त्याचा देह सुद्धा पवित्र होतो. इतकं नामाचं महत्त्व आहे. म्हणून संतांचे चरण आपण पाया पडतो, संतांच्या पाया पडतो की नाही आपण.
कशासाठी पाया पडतो? संतांच्या सहवासामध्ये कशासाठी राहतो? की त्यांचा हवा, त्यांचे रजकण, त्यांचा चरणाचा स्पर्श हा आपल्याला पवित्र करत असतो. संतांनी असं डोक्यावर हात जरी ठेवला तर आपला देह हा पवित्र होत असतो, कारण त्यांनी नामस्मरण केलेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारे सतत नाम घेत राहिलं तर आपल्या शरीरामध्ये कसं पावित्र्य येतं? तर आपल्या शरीरामध्ये सुद्धा, आपल्या रक्तपेशीमध्ये असेल, आपल्या त्वचेमध्ये असेल, सगळीकडं नाम भरायला लागतं. आता हे नाम भरलंय कसं ओळखायचं? संत चोखामेळांचा मृत्यू झाला. गावच्या भोवती भिंत बांधत होते, ती भिंत बांधता बांधता भिंत कोसळली आणि त्याच्यामध्ये अनेक लोक मेले. त्याच्यामध्ये काय झालं? संत चोखामेळा सुद्धा मेले. मग विठ्ठलांना काळजी पडली. पंढरपूरला विठोबा विटेवर उभा राहिलेले होते. त्यांनी नामदेवाला बोलावून घेतलं आणि सांगितलं, जा संत चोखामेळाचं असं झालेलं आहे आणि त्यांच्या अस्थी गोळा करून घेऊन ये. मग ते अस्थी, ते म्हणजे मी आणू कशा? कारण तिथं भरपूर लोक गेलेले आहेत, त्या प्रत्येकातल्या अस्थी ओळखायच्या कशा? ही कथा तुम्हाला माहिती आहे. मग तिथं नामदेव गेले, त्यांनी ते ढीग बाजूला केला, त्याच्यातल्या अस्थी काढल्या आणि एक एक अस्थी उचलून कानाला लावली. त्याच्यामधून विठ्ठल विठ्ठल नाम आलं. ती अस्थी त्यांनी आपल्या जवळ घेतली. ती अस्थी कुणाची होती? चोखामेळांची. म्हणजे त्यांनी आयुष्यभर नाव घेतलं होतं, नाम घेतलेलं होतं, म्हणून त्यांच्या हाडामध्ये सुद्धा नाम दडलेलं होतं. आता याच्यापेक्षा दुसरं उदाहरण आपल्याला जनाबाईचं आहे. जनाबाईच्या गोऱ्यांची चोरी व्हायची. गोऱ्याची चोरी झाली की ते भांडण लागायचं. तिथं सोडवायला कोणी आलं की तिने मला सांगायचं, माझ्या गोऱ्या. कशावरून? मग गोऱ्या अशा उचलून पाहायच्या आणि कानाला लावल्या की त्याच्यातून विठ्ठल विठ्ठल असा आवाज यायचा, गोऱ्यामध्ये आवाज यायचा. अर्जुन झोपला होता आणि नारदांना गर्व झाला होता. नारदांना गर्व झाला होता तेव्हा श्रीकृष्णाने काय केलं? नारदाला असं वाटायचं की फक्त मी एकटाच नारायण नारायण म्हणतो, मीच खरा नामधारक आहे. त्यांना गर्व झाला होता. मग श्रीकृष्णाने नारदांना बोलावून घेतलं आणि सांगितलं की अर्जुन तिथं झोपला, त्याला उठवून आण. नारद तिथे गेले, पाहतात तो काय झोपलेला श्रीकृष्ण. परंतु झोपलेल्या श्रीकृष्ण अर्जुनाच्या केसातून कृष्ण कृष्ण असा आवाज येत होता, ध्वनी येत होता. म्हणजे त्याच्या केसातून, नसानसातून श्रीकृष्णाचा ध्वनी येत होता. म्हणजे असा गोऱ्यामधून असो, अस्थीमधून असो, रक्तामधून असो किंवा शरीरातून असो, कोणत्याही भागातून सतत नाम येत राहतं. हे नाम इतकं मुरलं पाहिजे, इतकं नाम घेतलं पाहिजे. जसं वाल्मिकी ऋषींनी नाव घेतलं, अगोदर वाल्या होते, त्यांना रामनाम दिलं नारदांनी. ते जेव्हा तपश्चर्याला बसले त्यावेळेस काही नव्हतं, परंतु जेव्हा ती तपश्चर्या त्यांची संपली त्यावेळेस त्यांच्या भोवती वारूळ जमा झालं होतं. इतके वर्ष त्यांनी नाव घेतलं आणि म्हणून त्यांचं नाव वाल्मिकी ऋषी असं पडलं. इतकं नाम आपण घ्यायला पाहिजे. आपण एकदा पण घेत नाही, आपण सातत्यानं ते नाम घ्यायला पाहिजे. असा नाम महिमा आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं? शास्त्रात जसं सांगितलं त्याच्याप्रमाणे तपश्चर्या करावी, नाम घ्यावं, पुण्यसंचय होतो आणि मृत्यूनंतर आपल्याला उत्तम प्रकारची गती प्राप्त होते, स्वर्ग प्राप्त होतो किंवा वैकुंठ प्राप्ती होते. यज्ञ हा रामाच्या कृष्णाच्या काळातला एक विधी आहे. आताही यज्ञ करतात. यज्ञ खूप अवघड गोष्ट आहे. त्याला मुहूर्त पाहावा लागतो, जागा पाहावी लागते, ब्राह्मण बोलवावे लागतात, समिजा लागतात, ब्राह्मण भोजन द्यावं लागतं. खूप खर्च येणारी गोष्ट आहे. असा यज्ञ आपल्याला शक्य का? नाही. आपल्याला कोणता यज्ञ शक्य आहे? यज्ञ कशासाठी करतात? ब्रह्माची उपासना करण्यासाठी करतात, ब्रह्मोपासनेसाठी यज्ञ करतात किंवा ईश्वराच्या प्राप्तीसाठी करतात. मग असा यज्ञ करण्याच्या ऐवजी आपण जर कर्मयज्ञ केला तर, म्हणजे भगवंताचं काम आहे असं समजून आपण जर आपल्याला दिलेलं काम, मग ते घरी स्वयंपाक करायचं काम असेल, शिक्षक म्हणून शिक्षकाचं काम असेल, इंजिनियर म्हणून इंजिनियरचं काम असेल, डॉक्टर म्हणून डॉक्टरचं काम असेल, ज्याचा जो व्यवसाय असेल, ज्याचं जे कर्म असेल, ते कर्म जर आपण भगवंताचं कर्म म्हणून केलं तर तो सुद्धा कर्मयज्ञ आहे. आजच्या काळामध्ये असा वेगळा यज्ञ करायची गरज नाही. आपलं कर्मच आपण यज्ञ समजून करावं, आपलं कर्मच आपण देवाचं समजून करावं. असं कर्म आपण जर केलं तर आपल्याला सूक्ष्मदेह तो प्राप्त होतं आणि आपल्यामध्ये सुद्धा संतत्व येतं. म्हणून यज्ञाचं जे फळ आहे, ते यज्ञाचं फळ हे पुढच्या जन्मासाठी मिळतं. आपण ह्या जन्मात यज्ञ केला तर पुढच्या जन्मात फळ मिळतं, परंतु नाम यज्ञाचं फळ ह्याच जन्मात मिळतं. ह्याच जन्मामध्ये आपलं पाप कमी व्हायला लागतं आणि पुण्य वाढायला लागतं. म्हणून सातत्यानं हरिनाम घ्यावं किंवा नामस्मरण करावं.
कीर्तन करावं. कीर्तन याचा अर्थ टाळ मृदंग घेऊन कीर्तन जे आपण ऐकतो ते कीर्तन नाही, त्याला कीर्तन म्हणता येत नाही. कीर्तन म्हणजे आपण भगवंताची कीर्ती किंवा भगवंताचं नाम सतत घेणे याला कीर्तन म्हणतो. आणि त्याची गोडी लागावी म्हणून हे सगळं साहित्य जमा केले. लक्षात ठेवा, मृदंग असतो, टाळ असतो, आपण टाळ्या वाजवतो किंवा मंदिरात जातो, हे सगळं कशासाठी आहे? त्याची गोडी लागावी म्हणून. उद्देश फक्त नाम घेणे एवढा आहे, कर्मणूक नाही. कीर्तनाला जाऊन कर्मणूक नाही, कीर्तनाला जाऊन देवाचं ईश्वराच्या नामाचं महत्त्व कळावं आणि आपण आपल्या मुखाने त्या निमित्तानं का होत नाही नाम घ्यावं याच्यासाठी कीर्तन असतं. त्याला कीर्तन असं म्हणतात. आणि असं कीर्तन आपण करावं, आपले मन शुद्ध ठेवावं, आचरण शुद्ध ठेवावं, वागणं सात्विक ठेवावं. असं केलं की आपला देह काय होतो? सूक्ष्म व्हायला लागतो. आपल्या देहामध्ये आकाश आणि वायू तत्व वाढायला लागतं आणि आपल्यामध्ये संतत्व, दिव्यत्व, महानत्व अशा प्रकारचे गुण यायला लागतात. आणि तिसऱ्या चरणामध्ये माऊली असं म्हणतात, मातृपितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊनी ठेले. म्हणजे माता, पिता, भाऊ, भाऊकी सगळे, सगोत्र, गोत्राचे सुद्धा, एका गोत्रात असलेले सगळे, या सगळ्यांचा उद्धार होतो. चतुर्भुज, चतुर्भुज याचा अर्थ 4 हात होणे नाही. 4 हात होणे केव्हा म्हणतात? लग्न झाल्यावर म्हणतात 4 हात होणे, 4 हात झाले त्याच्यावर. हे चतुर्भुज याचा अर्थ देवाला 4 हात आहेत म्हणून तुमचं देवात रूपांतर होतं. तुम्ही चतुर्भुज होता असा त्याचा अर्थ आहे. कोण चतुर्भुज होतं? आपण स्वतः आणि आपल्यासोबत एकटाच नाही, तर जेवढे कुणी सगोत्र असतील, जेवढे कुणी आपल्या नातेवाईक असतील, त्या सगळ्यांचा उद्धार करण्याचं सामर्थ्य हे नामात आहे. म्हणून ज्ञान असेल, भक्ती असेल, ही विकाराने जडलेली आहे, हे विकार दूर करावेत असं ज्ञान मला कुणा दिलं? निवृत्तीनाथाने दिलं. निवृत्तीनाथांनी माऊलींना हे ज्ञान दिलं आणि गुरुकृपेनं हे ज्ञान मला मिळाल्यामुळं मी ते ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. आणि त्याच्यामुळं माझे सगळे सगोत्र उद्धरले, तुमचे सुद्धा सगळे उद्धरतील आणि तसे उद्धरावेत याच्यासाठी हरिनाम करा, हरिनाम घ्या असं माऊली सांगतात. आपण गंगेमध्ये किंवा यमुनेमध्ये किंवा नर्मदेमध्ये नर्मदा परिक्रमेमुळे स्नान करतो, तीर्थस्नानी जाऊन तीर्थामध्ये स्नान करतो. कशासाठी करतो? आपला आत्मा शुद्ध व्हावा, आपलं मन शुद्ध व्हावं याच्यासाठी करतो. देह शुद्ध व्हावा याच्यासाठी नाही. आपलं मन, आपला आत्मा शुद्ध व्हावा. देह शुद्ध तर घरच्या पाण्याने होतं, गंगेच्या पाण्यात स्नान करायची गरज नाही. गंगेच्या पाण्यात स्नान करण्याचा उद्देश असा आहे की आपलं मन शुद्ध व्हावं. पण गंगेच्या पाण्यात जाऊन मन शुद्ध करून घेण्यापेक्षा आपण घरी बसूनही मन शुद्ध करून घेऊ शकतो जर आपण नाम घेतलं तर. म्हणजे आपण जर भागवत कथा ऐकली 7 दिवस तर गंगेच्या स्नाना इतकं पवित्र पण त्याच्यामध्ये आहे. तिथं जाऊन स्नान करण्याची गरज नाही. इथं बसून जरी आपण भागवत ऐकलं, भागवत श्रवण केलं, गीता ऐकली, गीता श्रवण केली, हरिपाठ केला, रोज हरिपाठ केला तर रोज गंगा स्नान केल्या इतकं पुण्य आपल्याला प्राप्त होतं. म्हणून सतत भगवंताच्या कथा, भगवंताच्या लीला, भगवंताचा पाठ, भगवंताचा हरिपाठ याचं श्रवण करावं किंवा कथन करावं. म्हणजे आपला देह पावन होतो आणि आपण चतुर्भुज होतो. चतुर्भुज होतो याचा अर्थ हरिरूप होतो आणि वैकुंठ स्वर्ग आपल्याला प्राप्त होतो. पण स्वर्ग हा सुद्धा कसा आहे? कालाच्या मर्यादेत आहे. स्वर्गामध्ये तुम्हाला जागा मिळाली तर काही दिवस जोपर्यंत तुमचं पुण्य शिल्लक आहे तोपर्यंत स्वर्गात राहता येतं. ज्या दिवशी पुण्य संपलं त्या दिवशी परत आपल्याला जमिनीवर, पृथ्वीवर ढकलून देतात. म्हणून ते सुद्धा स्थायी सुख नाही, कायम सुख नाही. कायम सुख, कायम आनंद मिळवायचा असेल तर हरिरूप व्हावं लागतं, वैकुंठात स्थान मिळावं लागतं आणि त्याच्यासाठी पुण्यसंचय करावा लागतो. आणि असा पुण्यसंचय होण्यासाठी सद्गुरूकडून नाम घ्यावं लागतं, सद्गुरूची भेट व्हावी लागते. गुरु नाही, गुरु भरपूर आहेत, सद्गुरू कमी. सद्गुरू भेटावा लागतो आणि असा सद्गुरू भेटला की आपल्याला ज्ञान मिळतं. ज्ञानगुडगम्य ज्ञानदेवा लाधले निवृत्तीने दिधले माझे हाती. निवृत्तीनाथ हे माझे गुरु आहेत. त्यांनी हे गूढ ज्ञान, हे रहस्य, जीवनाचं रहस्य त्यांनी मला समजावून सांगितलं. आणि निवृत्तीनाथ हे स्वतः चिरंजीव आहेत, निवृत्तीनाथ हे स्वतः वैकुंठवासी आहेत. ते माझ्यासाठी आले, म्हणजे ज्ञानोबा माऊलींसाठी आले. त्यांनी मला हरिपाठ सांगितला आणि मी तो हरिपाठ तुम्हाला सांगितला असं माऊली म्हणतात. आणि म्हणून
तो हरिपाठ मी तुम्हाला दिलेला आहे. पुण्य जे प्राप्त होतं त्या पुण्याचं फळ म्हणून आपण सत्ता, संपत्ती, आरोग्य ह्या सगळ्या गोष्टी मागून घेतो. हे कायम टिकणाऱ्या वस्तू नाही. आरोग्य आज आहे, उद्या कमी होऊन जाते, उद्या दुसरा कोणता तरी रोग जडतो. संपत्ती आज आहे, उद्या नाही. आपण ज्या घरात राहतो ते घर आपल्या वडिलांनी बांधलेलं असेल, आजोबांनी बांधलेलं असेल, आजोबापासून वडिलाकडं आलं, वडिलापासून आपल्याकडं आलं, आपल्यापासून पुढे आपल्या मुलांच्याकडे जाणार आहे. एक 500ची नोट आपल्या हातात आहे, ती आज आपली आहे म्हणून आपण खिशामध्ये मधल्या भागात ठेवलेली आहे. परंतु ती उद्या सकाळी आपण कोणत्या तरी दुकानात गेलो, ती दुसऱ्याला दिली, ती दुसऱ्याची झाली. म्हणजे आपलं काही आहे का? नाही. जोपर्यंत आपल्याजवळ आहे तोपर्यंत आपलं, त्याची दुसऱ्या दिवशी दुसऱ्याच. असं प्रत्येक गोष्ट ही जाणारी आहे, आपल्याजवळ राहणारी नाही. म्हणून आपल्याजवळ राहणारं काय तर पुण्य, आपल्याजवळ राहणारं काय नाम, आपल्याजवळ राहणारं काय ईश्वर. त्याला प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करावा आणि त्यालाच शुद्ध करावं, मनाला शुद्ध करावं आणि नश्वर आहे ते सगळं सोडून द्यावं. ईश्वर आहे त्याला प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा. वेद किंवा शास्त्र वाचल्यानं आपल्याला ज्ञान मिळतं आणि अभ्यासाचं तत्व कळतं, पण आत्मतत्व कळत नाही, आत्मानुभव येत नाही. आत्मानुभव याचा अर्थ ईश्वर प्राप्ती आपल्याला होत नाही. म्हणून वाचनाने फक्त ज्ञान मिळतं, पण भक्तीने ईश्वर मिळतो. म्हणून ज्ञानाला भक्तीची जोड असली पाहिजे. नामजप करत असताना हृदयात थोडासा ओलावा असला पाहिजे. आपण हृदयात ओलावा म्हणजे कसं, जमिनीत बी पेरतो की नाही, बी पेरताना कोरड्या जमिनीत बी पेरलं काही उपयोग होतो का? होत नाही. त्याला पाणी मिळालंच पाहिजे. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा आपण पेरतो, किंवा पेरल्याबरोबर पाऊस पडला तर वापतं, म्हणजे ओलं असेल तर वापतं. तसं नामाचं बीज सुद्धा जर मनात ओलावा असेल तर वापतं. नामाचं बीज, नामाचा वृक्ष केव्हा होतो? जर मनामध्ये ओलावा असेल तर, प्रेम असेल तर, माया असेल तर. आपण दुसऱ्याच्या मुलाबद्दल बोलताना आपल्या मनामध्ये माया असते का? नाही, कोरडं बोलतो. आणि जेव्हा आपण स्वतःच्या मुलाबद्दल बोलतो त्यावेळेस माया भरपूर असते आपल्या मनामध्ये. तशी माया भगवंताबद्दल असली पाहिजे. आपल्या मुला इतकं प्रेम भगवंतावर असलं पाहिजे, आपल्या आई इतकं प्रेम भगवंतावर असलं पाहिजे. आणि तसं नाम आपण घेतलं पाहिजे. आपण दक्षिणा देतो, दक्षिणा कशी देतात? ओली करून देतात, लक्षात ठेवा. दक्षिणा देत असताना कोरडी दक्षिणा देत नाहीत, ओली दक्षिणा देतात, म्हणजे त्याला भिजवून देतात. त्याचा अर्थ असा आहे की मनामध्ये प्रेम आहे, आर्तता आहे, आपल्याला त्यांच्याबद्दल भावना आहे. म्हणून नाम सतत घ्यावं. पण नाम कसं घ्यावं? एक थोडक्यात राहिलेला भाग सांगतो. नाम कसं घ्यावं तर नाम घेत असताना सनत कुमारांनी नारद मुनींना काही पथ्य सांगितले. हे नाम घेत असताना 10 अपराध सांगितलेले आहेत. हे अपराध टाळून नाम घ्यावं असं सांगितलेलं आहे. पहिलं, नाम घेत असताना सज्जनांची निंदा करू नये. सज्जनाची म्हणजे संतजनाची किंवा चांगल्या माणसाची, कुणाचीच निंदा करू नये, अशा पद्धतीनं नाम घ्यावं. शिवविष्णू भेद करू नये. हरिहरा भेद हा पाप मानलेला आहे. हरी आणि हर दोन्ही एकच आहेत, शिव आणि विष्णू दोन्ही एकच आहेत. संत नरहरी सोनारांनी अवतार घेऊन आपल्याला ते सांगितलेलं आहे. हरी आणि हरामध्ये भेद करू नका. असा भेद करून जर नाम घेतलं म्हणजे हरीचंच नाव घेणार, हराचं म्हणजे शिवाचं नाव घेणार नाही, शिवाचंच घेणार, हरीचं विष्णूचं नाव घेणार नाही, असा भेद करू नका. त्याच्यामुळे सुद्धा पाप लागतं. वेदावर किंवा ज्ञानावर, शास्त्रावर विश्वास ठेवी, असा विश्वास ठेवून नाव घ्यावं आणि सद्गुरूवर विश्वास ठेवून नाव घ्यावं. त्यानंतर नामाने ईश्वर प्राप्ती होते याच्यावर आपला भाव असला पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे. नामाने फक्त हे स्तुतीपर वाक्य आहेत असं समजून त्याला सोडून देऊ नये. त्याच्यावर पूर्ण श्रद्धा असेल तरच आपल्याला ते नाम पावतं. आणि नाम घेत असताना शास्त्राला सोडून वर्तन करू नये, म्हणजे सद्विचार, सद्वर्तन आपल्या बरोबर असलं पाहिजे आणि शास्त्रविहित कृत्य आपल्याकडून झालं पाहिजे. आणि दुसरं महत्त्वाचं सांगितलेलं आहे की जे दुर्जन आहेत, जे खल आहेत, जे वाईट आहेत, अशांना नाम महिमा सांगण्याच्या भानगडीत पडू नये. ज्याची श्रद्धा आहे, ज्याचा विश्वास आहे, अशाच व्यक्तीला आपण नामाचा महिमा सांगावा किंवा ईश्वराचं महत्त्व समजावून सांगावं. ईदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन ना शुश्रूषवे वाच्यन न च माम योभ्यसूयती, असा एक गीतेतला 67वा श्लोक आहे. अतपस्वी, अभक्त, अतपस्वी म्हणजे
जे तपश्चर्या करत नाहीत, जे उपवास करत नाहीत, जे यात्रा करत नाहीत, जे कीर्तनाला येत नाहीत, जे प्रवचनाला येत नाहीत, जे भजन करत नाहीत, जे पूजा करत नाहीत, असे अतपस्वी किंवा अभक्त जे संतांना मानत नाहीत, ज्यांची इच्छा नाही, अशांना किंवा जो ईश्वरात दोष पाहतो अशा व्यक्तींना ज्ञान देण्याचा किंवा भगवत भक्ती समजावून सांगण्याचा प्रयत्न करू नकोस असं अर्जुनाला श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये सांगतायत. तप हे करत असताना त्याला मी आता सांगितल्याप्रमाणे जंगलात वगैरे जायची गरज नाही आहे. आपण जे कार्य करतो आहोत ते कार्य भगवंताचं समजून करावं आणि ज्ञान घेण्यासाठी मानसिक तयारी असावी. ज्याची मानसिक तयारी नाही त्याला ज्ञान देणं म्हणजे कोरड्या जमिनीत बी पेरल्यासारखं आहे. म्हणून असं ज्ञान देऊ नये. आणि शेवटचा एक श्लोक त्याच्यामध्ये आहे, तैसी तापभक्ती मेधा तयाची जान प्रबुद्धा जो माझीची या का निंदा माझीच करी. जो माझी किंवा माझ्या भक्ताची निंदा करतो अशा व्यक्तीला असं ज्ञान किंवा महत्त्व या नामाचं सांगू नको. आणि जे माझी निंदा करतात त्यांची बुद्धी, त्यांचं जीवन हे व्यर्थ आहे असं श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगतात. आणि शेवटचं सुक्ती रत्नावली नावाचा एक ग्रंथ आहे, गुलाबराव महाराज यांनी लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये ते असं लिहितात, अपराध चुकवूनी करणे स्मरण. अपराध चुकवूनी करणे स्मरण म्हणजे अपराध न करता, आपल्याकडून वाईट वर्तन न होता जर ईश्वराचं स्मरण केलं तरीच नामे उजळे मन. अशा पद्धतीनं नाव घेतलं तर आपलं मन उजळतं किंवा आपलं मन प्रकाशित होतं. प्रतीके जळती संपूर्ण फळ बाळकृष्ण सापडे असं नाव घेतलं तर त्याचं फळ हे आपल्याला कृष्ण रूपामध्ये प्राप्त होतं, ईश्वर रूपामध्ये प्राप्त होतं असं गुलाबराव महाराज म्हणतात. सगळेच संत हे सांगतायत, सगळेच धर्म हे सांगतायत की आपण ईश्वराचं नाम घेतलं तर आपल्याला ईश्वर प्राप्ती होते, समाधान प्राप्त होते, समाधी प्राप्त होते. आणि अशी समाधी प्राप्त करण्यासाठी नाम घ्यावं, याच्यासाठीच हरिपाठ दिलाय, याच्यासाठीच हरिपाठ रोज नित्य करावा आणि त्याच्याप्रमाणे वागावं. आणि तुम्ही तसे हरिपाठ कराल, ह्या हरीच्या नामाचं महत्त्व समजून घ्याल आणि तुमच्यामध्ये सुद्धा असं दिव्यत्व, असं प्रकाशत्व येईल आणि आपल्या सर्वांना ईश्वराची प्राप्ती होईल अशी इच्छा व्यक्त करून, भगवंताकडे तशी मागणी करून मी आजची सेवा आपल्या सद्गुरूचरणी आणि हनुमंतरायांच्या चरणी अर्पण करतो आणि इथे थांबतो. यानंतर एक वेळेस भजन होईल, त्याच्यानंतर आपण प्रसादान म्हणू आणि आजची सेवा इथे पूर्ण होईल. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. आपण त्वदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत सद्गुरु तुकाराम महाराज की जय. आपण सर्वजण इथं शांतपणाने ऐकून घेतलात, मला मंदिर कमिटीनं संधी दिली त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार. याच्यानंतर प्रसाददान होईल. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे प्रसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणीजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटू या भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पीयूषांचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे होत
किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी ती लोकी भज जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये दृष्टादृष्ट विजय होवावेजी एथ म्हणे श्री विश्वेश्वराहो हा होईल दान पसाहो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला जय जय रघुवीर समर्थ